मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्ट्रॅटजी सिलेक्शन कसं करायचं. आता मार्केटमध्ये ना भरपूर स्ट्रॅटजी आहेत. काही स्ट्रॅटजी इंडिकेटर बेस असतात, काही स्ट्रॅटजी प्राइस ॲक्शन बेस असतात. तर तुम्ही नवीन असाल तर प्राइस ॲक्शन तर तुम्हाला काही जमणार नाही, तुम्हाला हळूहळू शिकायला लागेल. पण तुम्ही नवीन असाल तर मग तुम्ही इंडिकेटरवर ट्रेडिंग करू शकता. असं नाही की सगळेच इंडिकेटर काम नाही करत. काही इंडिकेटर आहेत ते चांगले काम करतात. तर तुम्ही आता स्ट्रॅटजी सिलेक्ट कशी करायची. आता तुम्ही यूट्यूबवर सर्च केलात की निफ्टी ट्रेडिंग स्ट्रॅटजी, तर हजारो स्ट्रॅटजी येतील. आता तुम्हाला सिंपल कोणती स्ट्रॅटजी भेटली तर ती स्ट्रॅटजी घ्यायची आणि डायरेक्ट मार्केटमध्ये फंड घेऊन काम करायचं नाही. ती स्ट्रॅटजी सिलेक्ट करायची आधी 3 महिने बॅक टेस्ट करायचं, म्हणजे 3 महिन्याचा चार्ट ओपन करायचा, मागे जायचं 3 महिने आणि त्या चार्टवरती ती स्ट्रॅटजी वापरून बघायची की काम करते की नाही. मग ती स्ट्रॅटजी कोणती पण असू दे, इक्विटी, ऑप्शन, कमोडिटी, कोणती पण. जर ऑप्शनची असेल तर ते ऑप्शनचे चार्ट तुम्हाला भेटणार नाही जुने, पण तुम्ही रिअल निफ्टीच्या चार्टवरती बॅक टेस्ट करू शकता. 3 महिने बॅक टेस्ट झाले की 3 महिने तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ती टेस्ट करायची आहे. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये ओपन करायची. जर तुम्ही जॉबला जात असाल तर संध्याकाळी चार्ट ओपन करायचे आणि बघायचं की आज या स्ट्रॅटजीने कुठे ट्रेड भेटला, कोणत्या टाईमला भेटला, टार्गेट भेटला की स्टॉप लॉस गेला, हे सगळं नोट करून ठेवायचं. 3 महिने बॅक टेस्ट झाली, 3 महिने लाईव्ह मार्केटमध्ये टेस्ट झाली की त्याची ॲक्युरेसी बघायची. जर ॲक्युरेसी 50% असेल आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:2 असेल तर थोडासा फंड आणायचा आणि एका लॉटने ट्रेड करायची निफ्टीमध्ये, प्रॉपर स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून. आता मी तुम्हाला दाखवतो की मी स्ट्रॅटजी कशी टेस्ट केली होती, बॅक टेस्ट आणि लाईव्ह मार्केटमध्ये पण. आता मी लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा पण टेस्ट करायचो तेव्हा त्या चार्टचे स्क्रीनशॉट काढून ठेवून द्यायचो माझ्या रेफरन्ससाठी, की मी आता पण 2 वर्षापूर्वीचे चार्ट बघू शकतो. माझ्याकडे पी डी एफ बनवली आहे माझ्याकडे पी डी एफ बनवून ठेवली आहे, मी गुगल ड्राईव्हवर सेव्ह केले. त्याच्यामध्ये मी ज्या पण स्ट्रॅटजी टेस्ट केल्या, निफ्टीची असू दे, स्टॉकची असू दे किंवा क्रूड ऑइलची, या सर्वांचे पी डी एफ माझ्याकडे आहेत. म्हणजे 1-2 वर्षापूर्वीचा डेटा माझ्याकडे अजून पण सेव्ह आहे पी डी एफमध्ये, मी कधीही बघू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो मी कसं नोट करून ठेवलं आहे डायरीमध्ये. या डायरीमध्ये मी नोट करून ठेवलं आहे सगळं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे नोट करून ठेवलं आहे. हे बघा, डेट, टाईम, किती टार्गेट भेटला, कितीचा स्टॉप लॉस होता, हे असं सगळं नोट करून ठेवायचं. तेव्हा तुम्हाला कळेल की या स्ट्रॅटजीची ॲक्युरेसी किती आहे. आणि त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये या. डायरेक्ट कॅपिटल घेऊन या आणि नंतर तुम्ही कोणती पण स्ट्रॅटजी उचलाल आणि कॅपिटल आणाल, नंतर ट्रेड कराल तर तुमचा लॉसच होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ती एक स्ट्रॅटजी तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा फंड घेऊन कराल तेव्हा असं नका करू की 2-3 दिवस स्टॉप लॉस हिट झाला मग स्ट्रॅटजी चेंज करतो, किंवा 1 महिन्यात लॉस झाला 3-4 हजार तर मी स्ट्रॅटजी चेंज करतो, असं नका करू. कमीत कमी 6 महिने तरी त्या स्ट्रॅटजीवर ट्रेड करा, एका स्ट्रॅटजीवर. त्यामुळे तुम्हाला त्या स्ट्रॅटजीची विकनेस आणि स्ट्रेंथ कळेल. तुम्ही स्वतःला 21 डेजचं चॅलेंज द्या आणि ती 21 डेज तुम्ही एकच स्ट्रॅटजी फॉलो करा, तर तुम्हाला ती सवय लागेल.